कुठं गेम करून तुम्हाला संपवायचा प्लॅन चालू आहे? अरे संपवला आणखीन पैदा नाही झालं. राहुल पाटील नाही तो राहुल खान आहे. लोकांमध्ये तीच चर्चा आहे. त्यांनी असाही आरोप केला म्हणे, आनंद भाऊ भाषणात म्हणे मला पालकमंत्र्याची गरज नाही, मी शिंदे साहेबाचं खातं माझ्याकडे, मी डायरेक्ट निधी आणतो. केंद्रात म्हणे पालकमंत्री घरी लोटांगण घालतात म्हणे. मार्केट कमिटीला माझ्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतं. याला जे काही लागणार होतं ते सगळं सहकार्य माझंच होतं. इतक्या लवकर ते पण उलटू नये. जिल्ह्याचे पालकमंत्र्यावर आनंद भोसलेंनी अशा पातळीवर टीका करायला नाही पाहिजे. आता देवी तर म्हणता येणार नाही. परी म्हणलं, परी ही जादूची छडी घेऊन कधी काय होऊ शकत नाही. हा तुम्ही केलाय. शेवटच्या क्षणाला तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद पिंगळीचा असेल, त्यासोबतच तुमचे बोबडे टाकळीचा असेल, एक शेवटच्या क्षणाला टाकलेले फॉर्म आहे. परभणी जिल्ह्यातील बोबडे टाकळी या सरकारमधून शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आनंद भोसले यांच्या मिसेस उभ्या आहेत. भाऊ, बोबडे टाकळी येथून तुमच्या मिसेस उभ्या आहेत, तुम्ही काय सांगाल मतदार? बोबडे टाकळी मतदारसंघातील सर्व मतदारांना आव्हान करतो की या ठिकाणी ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक मतं घेण्यापुरती नसून ही निवडणूक ही विकासाची आहे. आणि विकासाच्या अनुषंगानं बोबडे टाकळी सर्कलमध्ये जे काही अनुशेष राहिलेला आहे, मग ते शेतरस्ते असताल, गावाला जोडणारे रस्ते असताल, गावातील अंतर्गत रस्ते असताल, आणि त्यासोबतच MREGSच्या विहिरी असताल, अशा आणि घरकुलं असताल, हे सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही निवडणूक आहे. निश्चित या बोबडे टाकळी सर्कलमधून आम्ही हे विकासाचे मुद्दे घेऊनच आम्ही समोर जात आहोत आणि मतदारांना या विकासाच्या अनुषंगानंच आम्ही मतं मागतोय. भाऊ, मी रोखठोक थेट तुमच्या मतदारसंघात येणार आहे, कारण आम्ही पाहिलो की तुमच्या मतदारसंघात ह्याचा विषय झाला, राशनचा विषय झाला. 4 महिने झाले अजून राशन दिलं नाही म्हणे. समोरच्या जे जिल्हा परिषद त्यांच्या घरात 4 महिन्यापासून राशन आहे म्हणे गोरगरिबांचे. बरोबर आहे. हे प्रश्न सुद्धा मला या ठिकाणी प्रचारामध्ये फिरत असताना मतदारांनी मला सांगितलं की 3-3 चिठ्ठ्या घ्यायच्या आणि एका चिठ्ठीवरचं राशन द्यायचं. हे मला या सर्व लाभार्थ्यांनी सुद्धा सांगितलं. आणि राशन कार्डासाठी त्यांनी मला सांगितलं की एक कॅम्प सुद्धा त्या ठिकाणी लावा, जेणेकरून आम्हाला या ठिकाणी राशन कार्ड सुद्धा मिळेल. तो मी थेट आरोप करणार, तुम्ही भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी सोबत पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही मला सांगितलं होतं की मी जिल्हा प्रमुख परभणी विधानसभा व जिंतूर विधानसभेचा आहे, तर मी माझ्यापुरती युती केली म्हणे. तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही माझ्यापुरती युती केली, पण युतीचं चित्र सगळं फिसकटलं दिसायले. कोणी घात केला युतीमध्ये? मीटर खडा कोण टाकला? नेहमीप्रमाणे आता महानगरपालिकेला त्यांनीच केलं आणि आताही त्यांनीच केलं. जर काही युती झाली नसती तर मला 4च्या ठिकाणी उमेदवार देता आले असते. पण मला तुम्ही सांगा की सुरेश भुमरेंनी मला त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसला बोलवलं आणि ऑफिसला बोलवून त्या ठिकाणी सांगितलं की आपण युती करायची आणि परभणी विधानसभा मतदारसंघाची या ठिकाणी युती करून घेऊता आणि त्यासोबतच जिंतूर सेलू मतदारसंघाची सुद्धा युती करायची. आणि मला काय हरकत नाही. आणि तो फॉर्म्युला ठरला. या ठिकाणी 2 त्यांना द्यायच्या, 2 आम्ही घ्यायच्या. आणि जिंतूर मतदारसंघामध्ये 2 आम्हाला देणार होते आणि आम्हाला दिल्यानंतर त्या ठिकाणी जिंतूर मतदारसंघामध्ये नेहमीप्रमाणे त्यांनी भारतीय जनता पार्टीनं त्यांचे 2 फॉर्म या ठिकाणी टाकले आणि 2 फॉर्म 4च्या 4 उमेदवार या ठिकाणी दिले. आम्ही आमच्या नेत्यांच्या आज्ञेचं पालन केलेलं आहे आणि नेहमीप्रमाणे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं सुद्धा आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे. मग पालन केलं, मग युती तुटली कुठं? मग कोण मग घात केला युती? घातपात कोणी केलं? घातपात आता उमेदवार कोणी वाढून दिले? 4 आहेत आणि आमचे किती आहेत? 2 आहेत. मग आता मला सांगा, आम्हाला 4च्या 4 उमेदवार देता येत नव्हते का? घात तुम्ही केलाय. शेवटच्या क्षणाला तुम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद पिंगळीचा असेल, त्यासोबतच तुमचे बोबडे टाकळीचा असेल, हे शेवटच्या क्षणाला टाकलेले फॉर्म आहेत. नाही, त्यांनी असं सांगितलं म्हणे तुमचे समोरचे उमेदवार, मी अभिजित काळजी मुलाखत काय म्हणले म्हणे, आनंद भाऊन म्हणे माघारी 2 फॉर्म टाकले म्हणे, झरीला आणि एक टाकले कुंभकर्ण. याच्यामुळे मग आम्ही बी पालकमंत्री कळत नाही, पालकमंत्री मी सकाळ बोलटिकाचा भाचा आहे म्हणे, मला पालकमंत्रीने फॉर्म दिला तर काही विचार विनिमय करून दिला असताना म्हणे,
जेव्हा आनंद भाऊनी झरीमध्ये आणि टाकळी कुंभकर्णमध्ये फॉर्म टाकला माघारी, त्याच्यानंतर आम्ही फॉर्म टाकला. काय फॉर्म टाकलेलीची नोंद होती आणि फॉर्म घेतल्या एबी फॉर्म टाकलेल्याची नोंद होती आणि किती याच्यात काय लपून थोडीच असते. हे सर्व कागदोपत्री असते. एक प्रिसाइडिंग ऑफिसर असतात तिथं बसलेले. मग त्यांच्याकडून तुम्ही बघा ना, आमचा एबी फॉर्म लागला का? नाही लागला. तुमचे जसे लागलेले तसे आमचा एकही कोणाचाही फॉर्म लागलेला नव्हता. ज्या नगर परिषदेमध्ये जिंतूरमध्ये तुमचा उमेदवार दिला होता, त्या गोष्टीचा मनात आकाश धरून तुमच्या वेळेस उमेदवार दिला का? युती तुटली का? कुठं गेम करून तुम्हाला संपवायचा प्लॅन चालू आहे? अरे संपवायला आणखीन पैदा नाही झालं संपवायला. तुमची सुरुवात होऊ द्या, तुमचं चांगलं होऊ द्या, पण आमच्या वाईटावर तुम्ही बसू नका. आणि माझ्यासोबत माझी वाईट होऊ देणार नाही. माझ्यासोबत जनता आहे, माझ्यासोबत मतदार आहेत. कारण मी त्या ठिकाणी हार जीत, हे बघा, निवडणूक म्हणले की हार जीत होत राहते. पण असं समजू नये समोरच्यांनी की या ठिकाणी आपण निवडून आलोत म्हणजे या ठिकाणी फार मोठं काही जिल्ह्याचा बादशाह झालं तर असं मग समजू नये. कोण कोण नाही, आता तुम्ही जे मला सांगायलेत की बाबा माझ्यावर जे काय आहे तर ते ह्या गोष्टी तुम्ही म्हणतायत तशा पद्धतीनं डाव करून आहेत. ठीक आहे, डाव करा, काय करा, पण माझ्यासोबत मतदार आहेत. नाही भाऊ, असं तुम्हाला वाटत नाही कुठं की सगळं युती धर्म तुम्ही पाळायले? कुठं भारतीय जनता पार्टीकडून परभणी जिल्ह्यातून शिंदे सेना संपवायचा व भरोसे कंपनी संपवायचा प्लॅन चालू आहे? नाही, हे बघा, शिवसेना कधीही या ठिकाणी संपणार नाही आणि संपू देणार सुद्धा नाही. कारण ही जी शिवसेना आहे, ही शिवसेना आणि धनुष्यबाण प्रत्येक हिंदुत्ववादी या ठिकाणी जे काही असतात त्या सर्व मतदाराच्या मनामध्ये या ठिकाणी धनुष्यबाण आहे. तो धनुष्यबाण तुम्ही कधीही काढू शकत नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आनंद भरोसेलाही कोणी संपू शकत नाही आणि शिवसेनेला सुद्धा या ठिकाणी कोणी संपू शकत नाही. भाऊ, एक दुसरा प्रश्न, सर्व जिल्ह्यातील नेते मंडळीला भरोसे यांच्यापासून काय तिरस्कार, म्हणजे भरोसेचा का राग आहे या लोकांना? कारण सगळे तुमच्या मागे एकवटतात, तुमचं काही आलं? आता जे चांगलं करतंय, जे लोकांमध्ये राहतंय, त्याच्या मागे सगळेच जण लागतात. आता तुमचेच बंधू आहे, तुमचे बंधू भाजपचे महानगर प्रमुख आहेत, त्यांच्यावर असा आरोप केला म्हणे ते भाजपचे महानगर म्हणून भाजपचे महानगर नसून ते शिंदे सेनेचं काम करायला म्हणे. भाजपच्या बूथ प्रमुखाला ते शिंदे सेनेचं काम करा म्हणाले आणि कार्यकर्त्याला म्हणे सांगायलेत म्हणे की बोबडे टाकळीमध्ये शिंदे सेनेचं काम करत, ते भाजपचं काम करत नसून ते आनंद भरोसे यांचं काम करायला म्हणे, शिवाजी भरोसे. नाही, ते त्यांच्या पक्षाचं काम ते त्यांचं करतायत. आणि सगळ्या शहरात चर्चा आहे म्हणे की शिवाभाऊ आनंद भाऊच्या शब्दापुढे जात नाहीत म्हणे. नाही, पक्ष हा वेगळा आहे आणि भावाचं या ठिकाणी त्यांनी मला सांगितलं आणि मी त्यांना सांगणं, दोघांच्या अंडरस्टँडिंगनं आम्ही आमचे व्यवहाराचे जे काही कामं असतात, आम्ही आमचं घरचं जे काही कामं असेल ते आम्ही एकमेकांच्या पुढे जाणारे नाही आहेत. हा, पण पक्षाचं काम ते त्यांच्या पद्धतीनं करतात, त्यांच्या पक्षाचं. मी माझ्या पक्षाचं काम माझ्या पद्धतीनं, मला जे आदेश मिळतात त्या पद्धतीने मी काम करतो. नाही, मग बोबडे टाकळी मी त्यांचा उमेदवार आहे, मग ते प्रचारासाठी का जाईन? ते काम का करणार? तुमच्या विरोधात त्यांनी काम करायला पाहिजे. पक्षात ते एकनिष्ठ असतील तर ते काम करतायत ना, ते माझ्या विरोधात सुद्धा करतायत, कारण ते त्यांच्या पक्षाचं काम करतात. मला वाटतं कालच पिंगळीला जाऊन आलेले आहेत, ते झरीला गेलेले. दुसरा एक आरोप तुम्ही बोबडे टाकळीमध्ये सभेमध्ये असं पालकमंत्र्याला आरोप केला म्हणे की पालक एक मतदारसंघात एक परी आलती म्हणे, तर ते अभिजित काळे म्हणले की आमच्या घराच्या महिलेवर अशा प्रकारे टीका टिप्पणी केले, ही बोबडे टाकलेलाही बाप पटली नाही, संपूर्ण जिल्ह्यालाही बाप लागली म्हणे. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यावर आनंद भरोसे यांनी अशा पातळीवर टीका करायला नाही पाहिजे. मी टीका काय केली? मी उलट म्हणलं, आता देवी तर म्हणता येणार नाही, परी म्हणलं. परी ही जादूची छडी घेऊन कधी काय होऊ शकत नाही. मग यांनी पूर्ण ऐकायला पाहिजे ना. आता मी त्याच्यात वाईट काय बोललेलो आहे? जादूची कांडी फिरून ते 1 वर्षामध्ये काय सगळ्या प्रॉब्लेम सुटू शकत नाहीत. एवढे भयानक रस्ते आहेत त्या मतदारसंघात, अंतर्गत रस्ते असतात, त्यासोबतच या ठिकाणी शेतरस्ते असतात. या प्रत्येक याचा प्रश्न या ठिकाणी निर्मित झालेला आहे, ते काही इतक्या लवकर कोणीही सोडू शकत नाही. तुम्ही बी आश्वासनाचा पाऊस पडाले म्हणे, इथं 50 देऊन टाकतो, ते 30 देऊन टाकतो, डोम बांधून टाकतो, नगदी द्या ना म्हणे, नुसतं आश्वासन द्यायलेत म्हणे. मी या ठिकाणी माझे जे मी विधानसभेला जे कामं या ठिकाणी सांगितलेले आहे त्या कामाची पूर्तता मी करून द्यायलो. आता ही निवडणूक लागली,
आणि ह्या निवडणुकीच्या अगोदरच कामं सुरू झालेली आहेत. पिंगळीमध्ये तुम्ही 50 लाखाचं काय दिलं तर म्हणे आश्वासन अजून दिलं नाही म्हणे पिंगळीमध्ये. कोण म्हणलं? अभिजित म्हणले तुम्ही पिंगळीमध्ये ते 50 लाखात. त्यावेळेस जिल्हा परिषदला त्या ठिकाणी होतो तर नवीन दवाखाना बांधकाम PSC माझ्या हातावर झालेली आहे. त्यासोबतच पाणी पुरवठ्याची योजना 5 कोटी रुपयाची ही माझ्या हातावर झालेली आहे, माझ्या कार्यकाळामध्ये झालेली आहे. गोकुळनाथ मंदिरामध्ये त्या ठिकाणी मी एक चांगल्या भावनेनं त्या ठिकाणी शेडचं काम केलं. आता बघा त्या ठिकाणी गोरगरीब लोकांचे त्या ठिकाणी लग्न चांगल्या प्रकारे होतात आणि त्याचीच संकल्पना घेऊन मी पूर्ण मतदारसंघात, परभणी विधानसभा मतदारसंघात या सर्व शेडचे या ठिकाणी संकल्पना मांडली. आमचे वडील स्वर्गीय ॲडव्होकेट शेषरावजी भरोसे साहेब आबा यांच्या स्मरणार्थ मी त्या ठिकाणी डोमचं काम या ठिकाणी चालू ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगानं आमच्या शेतकऱ्याच्या गोरगरीब जनतेच्या त्या ठिकाणी मुलींचे साखरपुडे होतात, लग्न होतात, या उद्देशानं चांगल्या या उद्देशानं हे कामं मी घेतलेली आहेत. त्यांचं त्या स्मरणात आम्ही एकनाथ सभागृह त्या ठिकाणी आम्ही द्यायला होतं. हो, एक दुसरा एक प्रश्न, शहरात अशी चर्चा धपक्या आवाजमध्ये की भाजपची आणि परभणीचे स्थानिकचे आमदार त्यांची युती आहे, शहरातून शिवसेना संपवासाठी, याच्यात किती स्थित आहे? नाही, आता ते जे तुम्ही जसं अभिजित तेच रेकॉर्डिंग सगळ्याला ऐकवायला मला बोर्डीकर साहेबांना फोन लावलाय आणि मला उबाटाच्या एका लोकप्रतिनिधीनं फोन लावला आणि तीच रेकॉर्डिंग सगळ्याला दाखवायला हे दोघं जण माझ्या पाठीशी आहेत. आणि ते काय त्याचं काय दिवसभर फिरते फिरते रात्री त्या उबाटाच्या नेत्याच्या घरी जाते. कोण नेते? आमदार साहेब ना? हो, त्यांनी असाही आरोप केला म्हणे, आनंद भाऊ भाषणात म्हणाले म्हणे मला पालकमंत्र्याची गरज नाही, मी शिंदे साहेबाचं खातं माझ्याकडे, मी डायरेक्ट निधी आणतो, मी हे करतो, मी ते करतो, आणि आंध्रात म्हणे पालकमंत्री घरी लोटांगण घालतात म्हणे. मग तुम्हाला रात्री लोटांगण घाल, दिवसा मग एवढे एवढे भाषण ठोकू नका ना म्हणे. तुम्ही काय करता आम्हाला सगळं माहिती म्हणे, तुम्ही कुठं लोटांगण घालता. लहान आहे ते आणखीन त्या वाळूच्या धक्क्यातून, वाळूच्या याच्यातून ते आणखीन बाहेरच आलेलं नाहीये. आता पालकमंत्री हे त्याला आत्ता दिसायला येतं. पालकमंत्री झाल्यामुळं हे याचं नातं समोर आलं. पालकमंत्री जर काय झाले नसते तर नातंही आठवलं नसतं त्याला. पालकमंत्री झाल्यामुळं त्याला नातं आठवायलं. हो, आज आम्ही या ठिकाणी सांगतोय की मी पालकमंत्र्यांकडं या ठिकाणी निधीच्या अनुषंगानं त्यांना माननीय आमचे नेते शिवसेनेचे त्यांनी सुद्धा पालकमंत्र्यांना आमचा जो या ठिकाणी विकास निधी आहे तो आमच्या या ठिकाणी सर्व शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांमार्फत हे कार्यकर्त्यांना दिला पाहिजे या अनुषंगानं त्यांनी सांगितलं. पण त्या पद्धतीचं मी त्यांना सांगितलं, जिल्हाधिकाऱ्यांसमोर त्या ठिकाणी सांगितलं की बाबा आम्हाला आमचा या ठिकाणचा निधी दिला पाहिजे. मग हे जर काय मी निधी मागायला सुद्धा कोणाकडे गेलेलो नाहीये. मी सातत्यानं मी त्यांच्या घरी कधी या ठिकाणी विकास म्हणजे ह्या निधीच्या अनुषंगानं कधीच गेलेलो नाहीये. मला ज्यावेळेस संजय राठोड साहेब आलते तर संजय राठोड साहेबांनी काल परवा मला पाठवलेलं होतं या युतीच्या अनुषंगानं. मी आणि संपर्क प्रमुख आमचे जाधव साहेब आम्ही त्यावेळेसच एकदा गेलेलो आहे, त्याच्यानंतर सुद्धा गेलेलो नाहीत आणि अगोदर सुद्धा गेलेलो नाहीत. म्हणून मी तुम्हाला सांगतो ना की आम्ही युतीच्या माध्यमातून एकदा गेलेलो आहेत, नंतर गेलेलो नाहीये. आणि राहिला विकास निधीचा प्रश्न, आम्हाला सक्षम नेतृत्व आहे आमचं. अनाथांचा नाथ ज्याला कोणी नाहीये त्याला शिंदे साहेब आहेत. म्हणून ह्या परभणीमधल्या सर्व शिवसैनिकांसाठी आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब कोणत्याही प्रकारचा निधी या ठिकाणी आम्हाला कमी पडू देणार नाहीत आणि कोणाच्या दाराला सुद्धा जाऊ देणार नाहीत. नाही, त्यांनी त्यांचा प्रचार करावा, शांतपणे करावा. कारण राहिलेच आता 2 दिवस, 2 दिवसावर त्यांनी एकदम व्यवस्थितपणानं कशी कोणत्याही प्रकारचा उतावळेपणा त्यांनी करू नये, जेणेकरून मतदारांपर्यंत चांगल्या पद्धतीनं जावं समोर. आता या ठिकाणी आम्ही प्रत्येक वेळेस प्रत्येक गावामध्ये आम्ही गेलो, विकासाच्या अनुषंगानंच बोलत गेलेलो. आम्ही उन्ही धुनी कोणाची काढली नाहीत, काही नाही. काढायला गेलं तर भरपूर आहे, याचं बी भरपूर काढायला गेलं तर. हे काय आहे, हे मार्केट कमिटीला माझ्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवत होतं.
याला जे काय लागणार होतं ते सगळं सहकार्य माझंच होतं. इतक्या लवकर त्यानं पण उलटू नये. हं बस त्याला म्हणायचं बाबा तू शांततेच कर, एवढं उतवळेपणा काही कामाचं नसतं. नाही, विधानसभेला तुम्ही एक नारा दिलता म्हणे भूमिपुत्र मतदान करा, भूमिपुत्राला मतदान करा, आणि तुमचं आता सर्कल तर पिंगळी आहे म्हणे, तुम्ही टाकळी बोलू टाकली म्हणे, तुम्ही भूमिपुत्र, तुम्ही भूमिपुत्रच ना म्हणे. मग तुम्ही आपलं ठेवायचं झाकून लोकच पाहायचं वाकून, तुम्ही विधानसभेला तेच नारा दिलता, मग आता आम्ही तिथं विरोधात हेच नारा द्यायचा का तुम्ही भूमिपुत्र बोलू टाकलीचे? मला सांगा की मी या ठिकाणी परभणी तालुक्यातला रहिवासी आहे आणि आसोला माझं गाव आहे. ठीक आहे, आज या ठिकाणी मी विधानसभेच्या अनुषंगानं उपरा म्हणलं तर हरकत नाही. मग मला सांगा तुम्ही, ह्या उपऱ्याचं काम करायला हेच होते ना. यांनी युद्धाचं काम केलं. आता हेच होते. आता माझ्या विरोधातले जे काही आहेत उमेदवार, त्यांनी सगळ्यांनी त्याच काम केलं. आता या ठिकाणी मी परभणीचा आहे, मी आसोल्याचा आहे आणि या सोबतच गाव माझं शिवशेजारीच आहे. असं काही मी काय उस्मानाबादवरून आलेला माणूस नाहीये. आणि ठीक आहे, लोकांना माहिती आहे आणि लोकांनाही माहिती आहे की या ठिकाणी माझं जे काय आहे, मी सातत्यानं लोकांमध्ये असतो, एक सुखाच्या प्रसंगामध्ये असतो, दुःखाच्या प्रसंगामध्ये असतो. मला कोणतंच काम नाही, मला एकच काम आहे, सुख दुःख असलं की जायचं. ते सगळी जनता माझ्या सुख दुःखामध्ये असते, मी त्यांच्या सुख दुःखामध्ये असतो. हेच एकदम या ठिकाणी आम्ही कामाची पद्धत आहे आमची. मागे नगरपालिकेत निकाल, आम्ही महानगरपालिकेला सुद्धा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीनं आमच्या सोबत जे काही अशी पद्धतीचं फसवणुकीची वागणूक केली, त्या अनुषंगानं आम्हाला त्या ठिकाणी या प्रकारचा धक्का बसला. आणि तुम्हाला सांगतो की महानगरपालिकेमध्ये ह्या उभाट्यानं बोलूच नाही. या ठिकाणी जे 25 आलेले आहेत, 25 पैकी 19 हे मुस्लिम समाजाचे आलेले आहेत आणि मुस्लिम समाजानं त्यांची एक डील झालेली होती. त्या ठिकाणी विधानसभेमध्ये हम तुम्हारे साथ रहेंगे और महानगरपालिका को तुम हमारे साथ रहना. आता बघा उद्याचे महानगरपालिकेवर मुसलमानाचाच हिरवा फडकणार आहे. भगवा फडकूच शकत नाहीत. हे काय आहे, हे आता महानगरपालिका हिरवी चादर घेऊन फिरू लागली गळ्यात आणि आता जिल्हा परिषदला भगवं घालून फिरायले. तर याचं हिंदुत्व काय, हे मतांपुरते आलेले आहेत. हे या ठिकाणी व्यापारी आहेत, मतांचे व्यापारी झालेले आहेत. आता जे राहुल पाटील म्हणणारा जो आहे तो राहुल पाटील आहे का राहुल खान आहे? राहुल पाटील नाही, तो राहुल खान आहे. लोकांमध्ये तीच चर्चा आहे. मी माझं म्हणतच नाहीये. लोकांना तुम्ही विचारा, जर का तुम्ही हे चौथा स्तंभ जर का तुम्ही घेऊन फिरताल तर तुम्ही विचारायचं, गावागावामध्ये विचारायचं की त्याला राहुल खान म्हणतात.